भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखांनी घनश्यामला का रडवलं? रितेश देशमुखांनी घनश्यामला असं का बोललो की तू आता माझ्यासोबत बोलू नको आणि तुझ्याविषयी मी आता एकही शब्द बोलणार नाही, असं का झालं आणि रितेश देशमुख घनश्यामवर एवढे का ओरडले याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. आणि रिसेंट एपिसोडमध्ये म्हणजे भाऊच्या धक्क्यावर एक असा मोमेंट पाहायला मिळाला जो पाहून घनश्यामसाठी खरंच खूप वाईट वाटलं, कारण घनश्यामने असंच काही केलं आहे ज्यामुळे रितेश देशमुख घनश्यामवर खूप ओरडले आणि त्याला असं पण बोलले की तू आता माझ्यासोबत बोलू नको आणि तुझ्याविषयी मी कधीच बोलणार नाही म्हणून. हो, अशीच काही अपडेट आहे, कारण भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखांनी घनश्यामला बोलले होते की तुम्ही आठवड्यावर दिसलात नाही आणि म्हणून तुमच्यासाठी एक स्पेशल टास्क केला आहे. त्यासाठी घनश्यामला काही नावं दिली होती आणि घनश्यामला हे सांगायचं होतं की घरच्या लोकांमध्ये कोणाला तो नाव देण्यात यावा. रितेश देशमुखला असं वाटत होतं की या टास्क मुळे ऍटलिस्ट घनश्याम दिसेल. टास्क तर चांगल्या पद्धतीने चालू झालेला, पण घनश्यामने परत एकदा एक चूक केली आणि ज्यामुळे रितेश देशमुख त्याच्यावर खूप रागावले आणि त्याला बोललं की तू टास्क करू नकोस आणि आजपासून तू माझ्यासोबत बोलू पण नकोस, मी आता तुझ्याविषयी कधीच बोलणार नाही. असाच काही सीन पाहायला मिळाला. घनश्यामला जो टास्क दिलेला होता घरच्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि ज्या प्रकारे चीट्स मध्ये जे नाव आहे ते नाव घरच्या कोणत्या सदस्यांवर रिलेट करतात आणि यावरच तो टास्क होता, पण घनश्यामने हा टास्क केला नाही. त्याला असं वाटत होतं की काही जे नाव आहे ते घरच्या कोणत्याच व्यक्तीला तो देऊ शकत नाही आणि रितेश देशमुखांनी त्याला बोललं होतं की तुला हे करावंच लागेल, पण घनश्यामने तो टास्क कंप्लीट केला नाही आणि यावरच रितेश देशमुख घनश्यामवर ओरडले, घनश्यामवर भडकले. टास्क दिला होता की तू दिसावं म्हणून, पण ते पण तू केलं नाहीस आणि यामुळेच तू आजपासून माझ्याशी बोलू नकोस आणि तुझ्याविषयी पुढे मी एक शब्द पण बोलणार नाही. खरं तर घनश्यामसाठीच तो टास्क होता आणि तो दिसावा म्हणून रितेश देशमुखांनी तो टास्क अरेंज केला होता, पण घनश्यामच्या चुकीमुळे तिथे परत एकदा घनश्याम चुकीचा ठरला. तुम्हाला घनश्यामच्या या चुकीबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.